मुंबई गोवा महामार्गावरती आता मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। माणगाव आणि इंदापूर परिसरामध्ये ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबई गोवा हायवेवरील माणगाव इंदापूर बायपासची पाहणी करणार होते आणि त्यामुळे अजितदादांच्या पाहणी दौऱ्यानंतर हा वाहतूक कोंडीचा प्रश्न तरी आता मार्गी लागेल का, हेही पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। माणगाव आणि इंदापूर परिसरामध्ये जवळजवळ 5 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। आपण बघितलात तर हे माणगाव परिसरातला बायपासचा हा परिसर आहे आणि या परिसरात जर आपण आढावा घेतलात तर मुंबई गोवा महामार्गावर माणगाव रेल्वे स्टेशन पासून तर ते इंदापूरपर्यंत अशा या 4 ते 5 किलोमीटर परिसरापर्यंत या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने चाकरमानी आहेत किंवा जे प्रवासी आहेत मुंबईकडून गावाला येणारे आणि गावाकडून पुन्हा मुंबईच्या परतीच्या दिशेकडे निघालेले जे मुंबईकर आहेत ते आता या वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने या मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आपण पाहायला मिळतात। जवळजवळ आपण बघितलं तर 5 किलोमीटर या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे याचं मुख्य जर कारण आपण शोधलं तर रखडलेला बायपासचा प्रश्न असेल। गेली 17 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गावरची ही रस्त्याची परिस्थिती आहे आणि त्यामुळे सातत्यानं येथील प्रवाशांना हा त्रास आहे तो सहन करावा लागतोय आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। आपण बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ते मुंबई गोवा महामार्गावरच्या रखडलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपासची देखील पाहणी करणार आहेत आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ते याच महामार्गावर आढावा बैठक देखील घेणार आहेत आणि त्यामुळे सातत्यानं भेडसावणाऱ्या या समस्येवर अजितदादा कोणत्या प्रकारचा निर्णय घेणार आहेत किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीनं हा मार्ग सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। गणेश माबरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।